कर्ण अंगदेशाचा राजा झालो म्हणून मी स्वतःला भाग्यशाली मानत नव्हतो. कारण मला पूर्णपणे माहीत होतं की ते राज्यपद मला दुर्योधनाच्या कृपेनं मिळालं होतं. जे लाचार आणि दुर्बल असतात तेच केवळ असल्या दुसऱ्याच्या कृपेची ऐट धरतात. हे असलं कुणाच्या तरी कृपेचं राज्यपद आपण मिरवावं असं मला कधीच वाटलं नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे काय राज्यपद होतं? सर्वांनी फुलं उधळून अभिषेकाचं जल सिंचून कर्णाच्या नावाचा जय जयकार करून नंतर सरळ सरळ दात विचकून त्याचा केलेला तो एका अर्थानं जगजाहीर अधिक्षेप होता. अधिक्षेप, अभिषेकयुक्त अधिक्षेप. कितीही दीन आणि असमर्थ असला तरी कोणताही माणूस आपला अधिक्षेप विसरू शकत नाही. मी तर एक योद्धा होतो. योद्धा मरण पत्करतो, पण आपल्या स्वाभिमानाचं मरण तो कधीच स्वीकारत नाही. मला हस्तिनापुराच्या त्या दिवशी इतका वीट आला होता की हे नगर सोडून मार्ग फुटेल तिकडे निघून जावं असं वाटलं. अशा एका देशात जावं की जिथं माणसाचं कुल कधीच विचारलं जात नाही, केवळ बल विचारलं जातं. म्हणूनच त्या दिवशी सायंकाळी राजवाड्याच्या सौधावरून चित्ररथ पक्ष्यांचा थवा पाहणाऱ्या दुर्योधनाला मी म्हणालोही, राजा, तुझं हे राज्यपद आता तूच सांभाळ. मला चंपानगरीचा मार्ग मोकळा करून दे. पण त्याचा आग्रह घोरपडेसारखा होता. त्यानं मला आवर्जून सांगितलं की कर्णा, तुझ्या जोरावर तर मी त्या पांडवांना तोंड देण्यासाठी भक्कमपणे उभा आहे. तूच जर आता तोंड फिरवलंस तर मला नगरात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. कुरूंचा ज्येष्ठ राजकुमार दिवा भीतासारखा जीव मुठीत घेऊन फिरताना तुला पाहायचं आहे की काय? तू हस्तिनापूर सोडून निघून गेलास तर हे पांडव मला जगणंसुद्धा अशक्य करून टाकतील. आणि म्हणूनच आपत्तीच्या वेळी मित्राला सहाय्य करतो तोच खरा मित्र. या एकच विचारानं मी त्याचा अंगदेश स्वीकारला होता. सारथ्याचा पुत्र अशी सहस्त्र मुखातून बाहेर पडलेली रसरशीत तप्त लोह पुष्प ज्या सिंहासनावर खच्चून भरली होती, त्या सिंहासनावर मनाचा निर्धार करून मी बळेच बसलो होतो. केवळ राज्यलोभाच्या आशेनं नाही, कारण अगोदर ज्या सर्वांनी माझी चिथू केली त्यांच्याकडून नंतर एका स्वतंत्र देशाचा राजा म्हणून घेताना माझ्या मनाला ज्या असंख्य यातना झाल्या आहेत त्या केवळ माझ्या मलाच माहीत आहेत. गेल्या कित्येक रात्री मी माझ्या भविष्यात आहे तरी काय या तळमळीत काढल्या आहेत. केवळ एकच विचार, गोमाशीनं कुत्र्याचा करावा तसा एकसारखा माझा पाठपुरावा करीत होता. मी सूतपुत्र आहे, तर मग मला सूतपुत्र या शब्दाचा इतका संताप काय येतो? का मी स्वतःला सूतपुत्र म्हणून धन्य मानित नाही? कोणीतरी सूतपुत्र म्हणताच माझ्या अंगातील रक्ताचे कण उधळलेल्या रानघोड्यासारखे का धावू लागतात? मन म्हणजे आहे तरी काय? ते उलटसुलट विचारांचं भयंकर वादळ माझ्या देहात का निर्माण करीत आहे? काहीच उत्तर सापडत नव्हतं आणि कधीच ते सापडणारही नव्हतं. मला पूर्णपणे माहीत झालं होतं की स्पर्धेच्या त्या दिवसापासून नगरातील सर्वजण मला अंगराज म्हणत होते, स्वतंत्र म्हणत होते, पण ते केवळ तोंडावर. माझ्या पश्चात ते माझी सारथी म्हणून अवहेलनाच करीत होते. पण ते अपमानाइतकं जगात मरणही भयानक नसतं. पण तरीही स्वतःला मी अंगराज म्हणून घेत होतो, स्वतंत्र राजा म्हणून घेत होतो. अंतःकरणात अपमानाचे कड पचवून बाह्यतः स्वातंत्र्याचे गोडवे गात होतो. कारण मी सारथी म्हणून राहिलो असतो तर कोणीच मला मान देणार नव्हतं. अंगराज करण्यापुढं मात्र सर्वजण मान तुकवीत होते. ते अंगराजपद टिकूनच मला जगात काहीतरी करता येणार होतं. कारण कर्ण उणे अंगराजपद म्हणजे केवळ धूळच नव्हती काय? धूळ कोणी मस्तकी लावित नाही, ती पायदळीच तुडवली जाते. म्हणूनच माझी इच्छा असो वा नसो हे अंगराजपद मला टिकवावंच लागणार होतं. स्वातंत्र्याची कास धरूनच मला या घनदाट अंधकारातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. स्वातंत्र्याशिवाय जीवन म्हणजे मूर्तीशिवाय मंदिर. माझं अंगराजपद हे माझं स्वातंत्र्यच होतं. कसंही असलं
तरी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्यच, आणि ते मला प्राणपणानं जपायचं होतं. कारण मला माहीत होतं माझ्या अंगदेशाच्या राज्यव्यवस्थेत युवराज दुर्योधन कसलाही हस्तक्षेप करणार नव्हता, आणि म्हणूनच मी स्वतःला स्वतंत्र म्हणवित होतो. दुर्योधन माझ्या भावना सांभाळेल आणि माझ्या कल्पनांना कृतीची जोड देईल, अशी माझी मनोदेवता मला सांगत होती. त्या उद्दाम भीमाला मला दाखवायचं होतं की कर्णाच्या हातातील प्रतोद केवळ घोड्यांच्याच नाही, तर कधीकधी त्याच्यासारख्या माणसांच्याही पाठीवर फाडफाड उडू शकतो. काही काळ मात्र मला स्वस्थ बसणं भाग होतं. झाल्या अपमानाचं विष पचवून गप्प बसणं भाग होतं. आतून जळत असताना बाहेरून शांत असल्यासारखं दाखवणं भाग होतं. हे अंगराजपद मिरवणं माझं कर्तव्य होतं. मला आत्मविश्वास होता की एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी स्वतःच्या शक्तीनं उन्मत्त झालेल्या दांडकट भीमाच्या गळ्यात मी माझं धनुष्य अडकवून त्याची गर्दन गदागदा हलवीन आणि त्याला पटवून देईन की मी एक सारथीच आहे, पण वीर सारथी आहे. त्यासाठी थोडा काळ थांबावं लागणार होतं. कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावीच लागते. अलीकडे मी आनंदी होतो, तो मात्र फारच वेगळ्या कारणासाठी. कारण दूतांकडून माझ्या विवाहाची आमंत्रणं सगळीकडे गेली होती. विवाह खरोखरीच जगात स्त्री आणि विवाह या दोन गोष्टी नसत्या तर माणसाचं जीवन कसं झालं असतं. विधात्याचं हे रमणीय जग म्हणजे केवळ एक मरुभूमी ठरली असती. नद्या, निर्झर, पशु पक्षी आणि सुंदर सुंदर फुले असलेली तरीही मरुभूमी. प्रेमासाठी तहानलेला माणूस मरुभूमीत वणवण भटकला असता आणि शेवटी वेडापिसा होऊन त्यानं झाडाझुडपांना मिठ्या मारल्या असत्या. त्याच्या तडफडणाऱ्या जीवाला आत्महत्येशिवाय शांती मिळाली नसती. म्हणूनच स्त्री म्हणजे विश्वकर्त्याने आपल्या पहिल्याच साखर झोपेच्या वेळी टाकलेला एक हळूवार निश्वास वाटतो मला. त्या निश्वासातच पुरुषाच्या जळणाऱ्या मनाला शांत करण्याची प्रचंड शक्ती असते. स्त्रीच्या प्रेमळ सहवासात माणूस जगाचं क्रौर्य विसरून जातो. अपमानाचे कडू घोट धीरानं पचवू शकतो. नव्या पराक्रमाचे पर्वत उभे करू शकतो. विवाह म्हणजे तरुण मनाला ज्याची नेहमीच ओढ असते असं जीवनाच्या वाटचालीतील सर्वात मोक्याचं ठिकाण. विक्रमाच्या सागराला सौंदर्याच्या सरितेचं सानंद आलिंगन. दोन तरुण मनाचं मधुर मिलन. म्हणूनच मला दुसरं तिसरं काहीच दिसत नव्हतं. दिसत होती ती केवळ माझ्या जीवनात माझी साथीधारीण म्हणून प्रवेश करणारी माझी भावी अर्धांगी. एखाद्या मधमाशीनं आपल्या आवडत्या फुलाभोवती गुंजारत सारखं फिरावं, तसं माझं मन तिच्या काल्पनिक मूर्तीभोवती एकसारखं घोटाळत होतं. मला माहीत आहे माझ्यासारख्या योद्ध्याचं मन हे असं असू नये, पण ते तसं होतं. कारण मीही एक माणूस होतो. योद्ध्याचं मन बाणांची पाती करतात त्या लोखंडाचं केलेलं नसतं. त्यालाही भावभावनांनी बांधून टाकलेलं असतं. प्रत्यंचेशिवाय धनुष्य नाही आणि भावनेशिवाय मनुष्य नाही. म्हणूनच होऊ घातलेल्या माझ्या पत्नीची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर नित्य उभी होती. मनात अनेक प्रश्नांचा काहूर माजत होता. कशी वागेल ती माझ्याबरोबर? माझा स्वभाव, माझं जीवन, ध्येय तिला बरोबर समजेल काय? कारण माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्याच्या स्वभावात त्याच्या नकळत असंख्य दोष लपलेले असतात. बालपणापासून आजूबाजूच्या परिस्थितीचे पडसाद मनावर उमटलेले असतात. ते माणसाच्या स्वभावावर परिणाम केल्याशिवाय राहत नाहीत. क्षणोक्षणी ते प्रकट होत असतात. म्हणूनच परस्परांच्या स्वभावातील असे दोष पती पत्नींना तरी नीट माहीत असावे लागतात. वैवाहिक जीवन म्हणजे 2 चक्रांचा रथ. पती पत्नी ही ती 2 चक्र. ही दोन्ही चक्र ठीक समतोल असली तरच तो चालतो, नाहीतर अंती तो धरणीत रुततो. ज्यांना हे पटत नाही ते केवळ एक विलास म्हणूनच विवाह करतात. चांगली तलम वस्त्र परिधान करून फिरतात. अशी माणसं म्हणजे उत्तम वस्त्रातील केवळ पशु. त्यांचा संस्कृतीचा टेंभा खोटा असतो. त्यांच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या तशाच विलासी आणि मूर्ख जन्मतात.
हत्तीच्या पायाखाली मुंग्यांचं वारूळ सापडलं की त्यातील लाखो मुंग्या जशा चेंदामेंदा होऊन जातात, तशीच काळाच्या गजरापुढं त्यांच्या वंशजांची अवस्था होते. मुंग्यांच्या संख्येला कधीच किंमत नसते, कारण त्या क्षुद्र असतात. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या होणाऱ्या पत्नीची मूर्ती उभी होती. एक कर्तव्यदक्ष पती म्हणून, एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून माझ्या विवाहाला माझ्या राज्याभिषेकाइतकंच महत्त्व होतं. वृषाली माझी जीवनसाथी होणार होती. प्रयागात माझ्या चरणांवर वाहिलेला आपल्या जीवनाचा घडा ती तसाच माझ्या चरणांवर ठेवणार होती. सत्यसेन माझा मेहुणा होणार होता. एका सारथ्याचं एका सारथी कन्येशी जन्माचं नातं जोडलं जाणार होतं. म्हणूनच तिची गोलाकार शंखासारखी नितळ आकृती माझ्या डोळ्यांसमोर एकसारखी नाचत होती. तिच्या साह्यानं माझं जीवन म्यानातल्या खडगासारखं निर्धास्त होणार होतं. म्यानात खडग कधी गंजत नसतं, उलट ते अधिक धारदार राहतं. माझ्या लेखी वृषाली म्हणजे पृथ्वीवर अवतरलेलं साक्षात अप्सरेचं एक प्रतिचित्र होतं. खरोखरच स्त्रीच्या सौंदर्यात किती प्रभावी सामर्थ्य असतं. नियंता हा जर एक जग रंगविणारा कुशल रंगारी असेल, तर स्त्री ही त्यानं रंगवलेली सर्वश्रेष्ठ रंगकृती म्हटली पाहिजे. सर्व जग रंगवून झाल्यावर शेवटी निर्वाणीच्या हातानं आणि सर्वात प्रभावी कुंचल्यानं रंगवलेली पूर्णाकृती. वृषालीच्या नावाबरोबरच वायूच्या झुळकीसरशी एखाद्या मिटलेल्या कळीच्या पाकळ्या हळूवार उमलल्या जाव्यात, तशा माझ्या अनेक मधुर स्मृती फुलवल्या जातात. कधी कधी माणसानं केवळ दैवावरच विश्वास ठेवावा असं वाटू लागतं, कारण स्मृतिपटलावरील अनेक नाट्यमय घटना माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात.